जगातील सर्वात मोठी युद्धनौका, जगातील सर्वात मोठं सैन्य, सर्वात घातक लढाऊ विमान, अमेरिकेच्या पश्चिम आशियातील ॲक्शनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेनं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांची चहूबाजूनं नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. इराणला अमेरिकेच्या सैन्यानं जणू वेढा घातलाय. जिब्राल्टर पासून अखातापर्यंत ठिकठिकाणी अमेरिकेनं सैन्य तैनात केलंय. पण असं असलं तरी अयातुल्ला खोमेनी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तसंच अमेरिकेच्या धमक्यांना जशास तसं उत्तर इराणकडून दिलं जातं. ना त्यांना अमेरिकेचं महाकाय एअरक्राफ्ट कॅरियर USS अब्राहम लिंकनची भीती वाटते, ना त्यांना USS गेराल्ड आर फोर्डची तमा आहे. در مقابل هیچ که ما در خدمت شما عزیزان برای من به ما نیز در مقابل این مشکلات سرخم نخواهیم کرد. ما نیز تلاش خواهیم کرد که برای کشورمون عزت و سربلندی رو خلق کنیم. इराणकडून दिल्या जाणाऱ्या वक्तव्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे अयातुल्ला खोमेनी यांनी ही खास रणनीती आखली आहे. पण संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही खोमेनी यांची सर्वात मोठी चूक ठरणार आहे. इराणनं युरेनियम स्वच्छता संवर्धन तात्काळ थांबवावं, इराणनं आपल्या क्षेपणास्त्रांची रेंज कमी करावी, तसंच इराणनं शेजारी देशातील दहशतवादी संघटनांना मदत थांबवावी, या अटी शर्ती अमेरिकेनं घातल्या. पण या सर्व अटी मान्य करणं म्हणजे इराणनं अमेरिकेसमोर एक प्रकारे शरणागती पत्करण्यासारखं ठरणार आहे. इराणनं अण्वस्त्र निर्मिती प्रकल्प रोखावा असं अमेरिकेला वाटतं, आपल्या क्षेपणास्त्रांची रेंज कमी करावी. पण हीच इराणची खरी ताकद आहे. या अटी शर्ती इराणसाठी आत्मघातकी ठरणार आहेत. इराणनं अमेरिकेच्या अटी शर्ती मान्य केल्यास इराण सरकारचा पाया ढासळणार हे खोमेनी पुरते जाणून आहेत. त्यासाठी मर्यादित युद्ध पत्करण्याची इराणची तयारी आहे. ही खोमेनींच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण युद्ध सुरू झाल्यास इराणचा सर्वोच्च नेता अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर असणार आहे. त्यामुळे खोमेनींचं 3 दशकांपासूनचं साम्राज्य एका झटक्यात संपणार आहे. इराणची अर्थव्यवस्था पूर्वीपासूनच निर्बंधांमध्ये अडकली आहे. अशातच अमेरिकेनं इराणच्या तेल विहिरींवर हल्ला केल्यास इराणची मोठी पिछेहाट होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणच्या निवडक ठिकाणांवर हल्ले केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यात लष्करी तळ आणि सरकारी कार्यालयांचा समावेश असणार आहे. इकडं इराणी जनतेत सरकार विरोधातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुन्हा जनता तेहरानच्या रस्त्यांवर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्धाचे चटके केवळ इराणच नाही तर अमेरिकेला देखील सहन करावे लागणार आहे. कागदावर ठरल्याप्रमाणे युद्ध होत नाही. इराणकडे असलेल्या घातक क्षेपणास्त्रांचा सामना अमेरिकेला सहन करावा लागणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर खोमेनी सरकार कोसळल्यास पश्चिम आशियात पुन्हा एकदा कट्टरवादाला बळ मिळण्याची शक्यता आहे. ती अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अमेरिका आणि इराण दरम्यानच्या तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक बनली आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.